नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आद्विक करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. नुकतीच महत्त्वाची न्यूज बाहेर आलेली आहे आणि ती अपडेट आहे एमपीएससी संदर्भात. एमपीएससीने गट ब पूर्व परीक्षा 2026 म्हणजे गट ब ची 2026 ची जाहिरात नुकतीच प्रकाशित केलेली आहे आणि यामध्ये जवळजवळ 552 पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे. नेमकी या जाहिरातीमध्ये कोणकोणती पदं आहेत, याचं पात्रता काय असते आणि नेमकं नॉन क्रिमिलियर कोणत्या वर्षाचं लागेल, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट कोणत्या वर्षाचं लागेल, तसंच याची पात्रता काय आहे, हे सगळे मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया आजच्या या मुद्द्याला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता नुकतीच आयोगाने एमपीएससीने आज गट प 2026 यासाठीची पूर्व परीक्षा 2026 ची म्हणजेच काय गट ब ची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. आणि गट ब ची जाहिरात 2026 ची आपण जर बघितलं तर अनेक दिवसापासून आपण वाट बघत होतो. फायनली ती जाहिरात आलेली आहे. कक्ष अधिकारीच्या एकूण 6 जागा आहेत. त्यामध्ये 6 जागांपैकी आपण जर आरक्षण दृष्ट्या बघितलं तर ईडब्ल्यूएस ला एक, एसीबीसी ला एक, मागास प्रवर्गीय ओबीसी ला 2 आणि एनटी बज ड ला एक जागा अशा आहेत, म्हणजे कमी जागा आहेत. मात्र राज्य कर निरीक्षक एसटीआयच्या जवळजवळ 236 जागा आहेत आणि पीएसआय पोलीस उपनिरीक्षक गट ब च्या जवळजवळ 310 जागांसाठी विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात आलेली आहे. अशी एकूण 552 पदांची ही काय जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 14 जून रोजी या दिवशी एमपीएससीचा गट ब चा पूर्व परीक्षेचा पेपर होणार आहे. आपल्याला या ठिकाणी तारीख पण दिलेली आहे आयोगाने, 14 जून रोजी हा पेपर होणार आहे. तर ही आहे जाहिरातीची डिटेल्स. मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बरेच प्रश्न पडतात की नेमकं हे जाहिरातीचा फॉर्म भरायचा कालावधी काय असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे 10 एप्रिल पासून तो अर्ज भरायला सुरुवात होईल 2 वाजेपासून आणि 30 एप्रिलच्या 12 वाजेपर्यंत, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे काय फॉर्म भरणं सुरू राहणार आहे. म्हणजे 30 एप्रिल पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर ऑनलाईन भरण्यासाठी 30 एप्रिलची डेट आहे, पण जर चलनद्वारे तुम्हाला भरायचं असेल तर 2 मे पर्यंत तुम्ही प्रत घेऊ शकता चलनाची आणि परीक्षा शुल्क तुम्हाला 4 मे 2026 पर्यंत भरता येणार आहे. म्हणजे 4 मे पर्यंत ती शेवटची डेट आपली असणार आहे फॉर्म भरायची. सो महिनाभर आपल्याला, महिनाभर म्हणजे आपण जर बघितलं जवळजवळ 21 दिवस फॉर्म भरायची मुदत आपल्याला भेटलेली आहे. पात्रता काय असणार आहे तर तिन्ही पोस्ट आहे, एसटीआय, एएसओ आणि पीएसआय. यासाठी आपल्याला पात्रता आपण बघू शकतो की ज्यांचं ओपन मध्ये आहे त्यांना 38 आहे, काय म्हणता एएसओ आणि एसटीआय ला, आणि अदर ज्या कास्ट आहेत त्यासाठी 43 आहे सगळ्यांसाठी, आणि मात्र दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्षापर्यंत आहे. बाकी जर आपण बघितलं तर पीएसआय ची वयोमर्यादा ही 31 आहे मागास वर्गीयांसाठी, मागासवर्गीयांसाठी 34 आहे आणि इतर जे खेळाडू आहेत किंवा माजी सैनिक आहेत यांना मात्र वयाच्या 36 वर्षापर्यंत काय फॉर्म भरता येणार आहे. सो ही आहे पात्रता आहे. एनी ग्रॅज्युएट काय डिग्री असणारे कोणीही फॉर्म भरू शकतात, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि महत्वाचं म्हणजे कोणकोणती कागदपत्र लागणार आहे, हा महत्वाचा कन्सर्न आहे की ईडब्ल्यूएस आणि नॉन क्रिमिलियर नेमकं कोणत्या वर्षाचं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गाचा पुरावा लागेल किंवा ईडब्ल्यूएस लागेल. मग त्या ठिकाणी 2025-26 किंवा 26-27, कारण जाहिरात जरी एप्रिल मध्ये आलेली आहे पण मागच्या वर्षी येणं अपेक्षित होती, मार्च महिन्यात येणं अपेक्षित होतं, म्हणून आपल्याला दोन्ही वर्षांचे ऑप्शन दिलेले आहेत. 2025-26 किंवा 26-27 चं ईडब्ल्यूएस चं सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं आहे. आणि नॉन क्रिमिलियर सुद्धा 25-26 आणि 26-27 दोघही वर्षांचं काय असणार आहे, वैध ठरणार आहे, हे महत्वाचं आहे. बाकीचं जर बघितलं तर नेहमीची जी कागदपत्र आपल्याला लागतात ती कागदपत्र या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. त्यानंतर आपण जर बघितलं तर इथं स्पष्ट त्यांनी केलेलं आहे आपल्याला की एप्रिल 2026 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करता येत असेल, त्यामुळे ईडब्ल्यूएस उमेदवारांनी 25-26 अथवा 26-27 आर्थिक वर्षाचे, परंतु अर्ज स्वीकारण्यापूर्वी, म्हणजे आता अर्ज स्वीकारतोय आपण 30 एप्रिल पर्यंत, तर 30 एप्रिल 2026 किंवा त्यापूर्वीच ईडब्ल्यूएस चालणार आहे असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर आपण बघितलं तर नॉन क्रिमिलियर साठी सुद्धा सेम आपल्याला तारीख दिलेली आहे. तर तारीख म्हणजे वर्ष दिलेलं आहे बघा, 2025-26, इथं पण 26-27 हे वर्ष आपल्याला
दिलेलं आहे. ओके, सो अशा पद्धतीने ही काही महत्वाची अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकतो. सो काय काय आपल्याला तयार ठेवायचं आहे. तर अत्यंत महत्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी हा घेऊन आलो होतो की गट ब ची जाहिरात आलेली आहे. मग आता शेवटचा प्रश्न असतो, नेमका सर अभ्यासक्रम काय असणार आणि कसा अभ्यास करावा. तर विद्यार्थी मित्रांनो, 100 मार्कांची आपली पूर्वपरीक्षा असणार आहे. पूर्वपरीक्षा 14 जून रोजी आपली पूर्वपरीक्षा असणार आहे 100 मार्कांची, आणि 400 मार्कांची आपली मुख्य परीक्षा आहे नेहमीप्रमाणे. मग यासाठी नेमके कोणकोणते विषय असणार आहेत, तर इतिहास, ओके, भूगोल, राज्यघटना, विज्ञान, गणित बुद्धिमत्ता पूर्वपरीक्षेसाठी, आणि त्यानंतर चालू घडामोडी आणि अर्थव्यवस्था, असे आपल्याला एकूण 8 विषय असणार आहेत. गणित आणि बुद्धिमत्ता पकडून 8 विषयांसाठी ही जाहिरात, म्हणजे या विषयांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. हे मी डिटेल नंतर घेणार आहे. मी फक्त आज तुम्हाला जाहिरातीबद्दल माहिती देतोय. खूप कमी दिवस राहिलेले आहेत. जोरात अभ्यासाच्या तयारीला लागायचंय तुम्हाला, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा. फॉर्म भरण्याची मुदत 30 एप्रिल पर्यंत आहे. हे मी सगळं तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहे. सो आपण नंतर अभ्यासक्रमाचं विश्लेषण संदर्भातला डिटेल व्हिडिओ पुढे घेऊन येऊ. आजसाठी एवढंच. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.